परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। कुंडली गोरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक हे शब्द जीवा मुक्ता भवती सर्व ज्ञान दान परायण ज्ञान प्रताप भगवान अच्छा ईश्वर वर्णन। यद्यपि अविद्या और अज्ञान और माया एक ही वस्तु को कहे हैं, तथापि शुद्ध सत्वगुण की प्रधानता से माया कही है और मलिन सत्वगुण की प्रधानता से अज्ञान और अविद्या कहे है। रजोगुण और तमोगुण से दबा जो सत्वगुण है सो मलिन सत्वगुण कहिए है। याते तमोगुण और रजोगुण की अधिकता होने ते अविद्या में जो जीव का आभास अंश ताकू अविद्या स्वरूप का आवरण करे है। याते जीव में बंधन है और ईश्वर में नहीं। विषय असा चालू आहे पाठीमागचा थोडासा संबंध। आता सगळा विषय सांगायला तर मग ते काहीच लक्षात राहत नाही। या शक्यते समाधानाच्या दृष्टीने विषय पूर्वपक्षाने केला की जीव ब्रह्म आहे म्हणावं तर सुख दुःख कोणाला, आणि ब्रह्मजीव म्हणावं तर कोणाला प्राप्ती, कशाची प्राप्ती, ही शंका शास्त्रोक्त आहे। जीव ब्रह्म म्हणलं तर सुख दुःख होते आम्हाला, पाप पुण्य करतो आम्ही, आम्हाला अनेक कर्माचे अनुकूल प्रतिकूलाचे भावना आहे, योग्य अयोग्य आम्ही कर्म करतो। जर ब्रह्म ठिकाण हे नाही, पाठीमागचा अनुवाद थोडसा। आणि जर ब्रह्मजीव जर म्हणलं मग अधिष्ठान नसलं कोणाची प्राप्ती, याच्यावर शंका केली। त्याच्यामुळे त्यांनी म्हणलं अरे ही शंका तुझी ठीक आहे, मग त्याच्यावरून ही ज्ञान कोणाला होतं, मग जीव ब्रह्म म्हणलं तर ज्ञान होणार नाही, आणि ब्रह्मजीव म्हणलं तर ज्ञान कोणाचं व्हायचं, अशी शंका फार मोठी महत्त्वाची आहे। ही शास्त्रीयुक्त आहे, विचारवंत शंका आहे, ही बाकीच्याची नाही। तर ते बोलले अरे ठीक आहे ही तुला सांगतो याचा विचार, आता तो लक्षात घे बोले। तर त्याला 4 दृष्टांत दिले आकाशाचे, घट आकाश, जलाकाश, मेघ आकाश आणि महाकाश। त्याच्यामध्ये जल आकाश कशाला म्हणायचं, तर घट आकाश कशाला म्हणायचं, तर घट आकाश म्हणजे घटाच्या पोकळीचे जलाला अवकाश देत आहे म्हणून त्याला घट आकाश म्हणायचं, आणि त्या घट आकाशाचं प्रतिबिंब त्या जलामध्ये पडलं म्हणून त्याला जल आकाश म्हणायचं। आता याचा विस्तार न करता सिद्धांत सांगायचा मला, अविद्या किंवा बुद्धी घ्या, घट जल घ्या, मग अविद्यारूपी किंवा बुद्धिरूपी याच्यामध्ये उपाधीमध्ये अधिष्ठान कुठलं असतं, चैतन्याचं प्रतिबिंब पडलं आहे। आणि हे सगळे जे धर्म तू म्हटलास का नाही, मी पाप पुण्याचा करता आहे, मी सुख दुःखाचा बघता आहे, मी जन्ममरण आहे, मी एक कनिष्ठ आहे, असं जे काय तू म्हटलास ते सगळे धर्म बुद्धीचे आहेत, तुझे नाहीत।
आणि याच्या पुढं जर उतरलं तर अविद्या विशिष्ट असणारी, संकुचित अविद्या असणारी त्या अविद्येचे धर्म आहेत. हे दोन्ही एकाच तत्त्वाचे आहेत, पण काही स्थूल दृष्टीनं बुद्धी उपाधी घेतली कळण्याकरता, सूक्ष्म दृष्टीनं अविद्या उपाधी घेतली संकुचितपणा. आणि अविद्याचे संकुचितपणा कोणचं जर आहे तर देहाधिक जगताला मी म्हणणं हे अविद्याचं कार्य संकुचित आहे, पण व्यापक नाही. आणि अविद्याने तुम्हाला इतकं संकुचित करून टाकलं आहे ते तुम्ही व्यापक असलेले, पण तुम्ही त्या अविद्यामुळे ते परिच्छिन्न समजावं लागलं. ते बी अविद्या प्रत्यक्ष नाही, कार्यावरून अविद्या स्वीकारली जाते. मी देह आहे, मी करता भोगता, स्त्री पुरुष जन्मवरून आहे असं वाटतं म्हणून आम्ही अविद्या स्वीकारले, नाही तर अविद्या नाही. मग अविद्यामध्ये प्रतिबिंब पडलं तो प्राज्ञिक किंवा आभास म्हणा, बुद्धीमध्ये हे पडलं तर. पण आता बुद्धीमध्ये जर घेतलं जीव चैतन्य तर प्राज्ञेची हानी होईल. कारण प्राज्ञे झोपीमध्ये एक तिसरा अभिमान आहे ना, 3 अवस्थेचे 3 अभिमान आहेत. जागृत अवस्थेचं विश्वाभिमान, स्वप्नावस्थेचं तेजसाभिमान आणि झोपेच्या अवस्थेचं प्रज्ञाभिमान. आता बुद्धी झोपीमध्ये लिहिलं असते, पण झोपीमध्ये जीव असतो, पण ते प्राज्ञेची हानी होईल ना. म्हणून त्याने सांगितलं अविद्या विशिष्ट चैतन्य, अविद्याचा अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्य पडलेलं अविद्यामध्ये प्रतिबिंब, त्याला आभास माना, म्हणून प्राज्ञेची हानी होत नाही. हे झालं. आता याच्यानंतर पुढे हे लक्षात घे, कुटस्थ हा ना. आता अविद्याचे धर्म अविद्येच्या ठिकाणी आहेत. याला दृष्टांत दिला आहे शास्त्रकारांनी की आरशाच्या ठिकाणी आरशावर असलेले शिंतोडे, त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब आरशात, त्या प्रतिबिंबावर जर नाही तर बिंबावर कुठले. तसं जीवाच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाहीत, पण जीवाला कळत नसल्यामुळे ते धर्म बुद्धीचे किंवा अविद्येचे आपल्या अंगावर घेतलेत. हे धर्म सगळे अविद्येचे आहेत. पण ते कोणते धर्म तुम्हाला जेवढे घेते तेवढे, सुख दुःख मी माझं हे सगळं अविद्येचं आहे, दुसरं काहीच नाही झालं. अरे काय कळलं ना रे. हे त्रिभुवन अविद्येचं कार्य आहे. हो, कशाचं कार्य आहे काय? त्रिभुवन. आता त्रिभुवन तुम्ही काय माफ करता करीत बसा. 4 खाणी, लक्षाची योनी आणि काय ते हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे. आता इथं विचाराच्या दृष्टीनं साधकाला अज्ञानच कार्य समजायचं आहे, ईश्वर नाही ना काही. हां, ते जरा विचाराचा विषय ना. आम्ही भक्ताच्या दृष्टीनं ईश्वर जगाचा करता सांगू, भक्ताच्या दृष्टीनं. पण साधकाला सांगायचं नाही तुझं अज्ञान याला कारण आहे. आपल्या अज्ञानासाठी नसता हा थावाला करते मालूम ते तुझ्या अज्ञानामुळे हे संसाररूपी वृक्ष वाढला गेला. जसं याला अनुभवाचा दृष्टांत दिला, तुझ्या झोपीमुळे स्वप्नात राजा, स्वप्नात भिकारी झाला, पण तुझ्या झोपीमुळे. आणि तुझ्या झोपीमुळे राजा ही झोपीचं कार्य आहे आणि शिपाई बी झोपीचंच कार्य आहे. तसं ईश्वर बी एक राजा आहे, जीव हा शिपाई आहे, पण दोन्ही अज्ञानाचे कार्य झालं. तसं कारण माऊली म्हणतात ना, कल्पना विद्येने झालं जीवन, माया उपाधी शिव बोलली जाते. हे अज्ञानाचे दोन्ही कार्य. आता याच्या पुढे हे जर विचार केला तर जीव ही अविद्या आहे, पण त्या अविद्यामध्ये तमगुण जास्त आहे. आणि तमगुण जास्त असल्यामुळे त्याला जन्म मरण, सुखदुःख, मी माझेपणा हे सगळं वाटतं तमगुण अधिक आहे म्हणून. आणि मायामध्ये सत्वगुण अधिक आहे म्हणून त्याला ते रजगुण आणि तमगुण त्याच्याजवळ नाहीत, ते शुद्ध सत्वगुण आहे म्हणून. अविद्यामध्ये मलिन सत्वगुण आहे म्हणून, मलिन सत्वगुण आहे म्हणून काम क्रोधाचा मारा बसतो. ते शुद्ध सत्वगुण आहे म्हणून तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे ईश्वर. पण हे दोन्ही उपाध्याच आहेत मात्र. पण त्या माया उपाधी ईश्वर चैतन्य त्याचा अधिष्ठान ब्रह्म आहे, जीवाचा अविद्या उपाधी त्याचा अधिष्ठान कुटस्थ आहे, असा त्याचा विचार चालू आहे. आता याच्यानंतर तू काय कर बाबा, की आभास ही सोडून दे आणि मी ब्रह्म आहे, मी कुटस्थ आहे, मी असं असा विचार कर, असा निश्चय कर, असा विषय चालू आहे. आता त्यापुढे त्याला पुढे एक पाठीमागचा अनुवाद. कारण ह्या ग्रंथाची संगती अशी आहे, तसं नाही. ही ग्रंथ कथानक नाही, पाठीमागचा अनुवाद लक्ष आला पाहिजे.
पाठीमागच्या विषयाचे प्रकरण चालू असलेले लक्षात आलं पाहिजे, म्हणजे पुढचं प्रकरण लक्षात येत आहे. या ग्रंथाचं एक महत्त्व असं आहे, पाठीमागचा विषय जर लक्षात राहिला तर पुढचा विषय लक्ष येईल. जर पुढचा विषय ऐकत राहिला पाठीमागचा विषय नाही लक्षात राहिला नाही मिळेल बसत. पाठीमागचा विषय लक्षात पाहिजे. अध्यात्म ग्रंथामध्ये पाठीमागची भूमिका लक्षात असली तरच पुढची भूमिका कळते, असा त्याचा अर्थ आहे. चला आता अधिष्ठान चेतन सहित जो माया में आभास रूप ईश्वर हे सो तत्पद का वाच्य कहिए. आता तत्पद हे जे असणार तत् म्हणजे त्याच्यावर वेगळं असणारं म्हणजे मायामध्ये पडलेलं चैतन्य प्रतिबिंब तो आभास आहे आणि ते तत्पदाचा वाच्य आहे. वाच्य आणि लक्ष वेगळं असतं. वाच्य कशाला म्हणावा, लक्ष कशाला म्हणावा, याला एक उदाहरण दिलं जाईल कळल्याकरता उदाहरण असं दिलं जातं, गंगेवर गळवाड आहे. आता गंगा या पदाचा वाच्य अर्थ देव नदीचा प्रवाह, पण गळवाड हे तर संबंधी लक्ष अर्थ आहे. तसं तुम्ही माया उपाधी चैतन्य आहे, माया उपाधी चैतन्यामध्ये मायामध्ये चैतन्य पडले प्रतिबिंब तो ईश्वर आहे आणि तो तत्पदाचा वाच्य आहे. वाच्य म्हणजे पदाच्या अर्थाला वाच्य म्हणावा. वाच्य कशाला म्हणायचं, पदाच्या अर्थाला वाच्य म्हणायचं. घट म्हणल्यानंतर तुम्हाला एक आकाराची बेनकी दिसते, हे घट या पदाचं वाच्य झालं. पट पदाचं वाच्य शतरंजी आहे, तसंच पदाचा अर्थ जो आहे त्याला वाच्य असं म्हणलं जाते. आता त्या वाच्यामध्ये सुद्धा ते अध्यात्मदृष्टीनं आविद्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब तो जीव तो तोम पदाचा वाच्य आहे. मायामध्ये पडलेले चैतन्याचं प्रतिबिंब ते तत्पदाचा वाच्य आहे. तत्पदाचा वाच्य अर्थ कोणता आहे, ईश्वर. तोम पदाचा वाच्य कोण आहे, जीव आहे. केवल अधिष्ठान चेतन तत्पद का लक्ष्य है आणि त्याचं अधिष्ठान जे असणारं ब्रह्मचेतन ते तत्पदाचा लक्षार्थ कशाला म्हणावा, वाच्याशी संबंधित जो असतो पदार्थ त्याला लक्षार्थ म्हणावा. वाच्याशी पदार्थाशी संबंध याला उदाहरण देत असत माझे गुरुजीनं आम्हाला सांगा, अरे ते टोपीवाला माणूस, मग टोपी ही त्याचं काय झालं, वाच्य झालं, व्यक्ती ही लक्ष झालं. त्याप्रमाणे अंतःकरण हे वाच्य आहे, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य कुठंसे लक्षार्थ आहे. मायापद ही वाच्य आहे, मा अधिष्ठान चैतन्य ब्रह्म ही लक्ष आहे. लक्ष येते ना. हां चला हे जरा ऐकावं लागतं आणि हे ऐकलं तरीच परमार्थ वरमुख कळतं. आता ते या पूर्वीमुळे तुम्हाला विचारसागर ऐकायला यायला लागला, नाही तर विचारसागर तुम्हाला हे प्रक्रिया लक्षात राहायचं नाही म्हणून जड होईल म्हणून आम्ही तुम्हाला तत्वनिष्ठ बनवलं अगोदर. आणि तत्वनिष्ठ बनवलं मग याच्याची एखादी प्रक्रिया नाही लक्षात राहिली तर काय भागतं आहे. पण तत्वनिष्ठ जर नाही झालं तर मग काहीच उपयोग नाही. म्हणून आम्ही तुम्हाला तो साक्ष आहेस, तो द्रष्टा आहेस, तो ब्रह्म आहेस, वृत्तीचा अधिष्ठान तो आहेस असं शिकवलं आहे. कारण तत्वनिष्ठ झालं हे विषय नाही कळलं तर भागल, पण ते नाही कळलं तर हे ऐकलं तर अवघड पडत. त्याचा अर्थ आहे तुमच्या महाराजाला वाटतं ते विचार सांगा हे सांगा, अरे ते कुठून आलेत, अगोदर त्यांना तत्वनिष्ठ बनवायचं आणि मग त्याचा सुग्राव शिकवायचा. सुग्रावा नाही आलं तर ते मुक्त होणारच की. सुग्राव शिकलं तत्व नाही कळलं म्हणजे काय करायचं. बाईला स्वयंपाक येतो पण मीठ किती टाकावं हेच कळत नाही. मीठ किती टाकावं हे कळलं म्हणजे महत्त्व आहे. तसं मीठ म्हणजे स्वतःचा अनुभव आहे, बिनचूक झालं मग संपला विषय. मग शास्त्र शिकले तरी चालेल, नाही लक्ष आलं तरी चालेल. आणि तत्वनिष्ठ नाही झाल्यावर मग ही त्यांच्या लक्ष येत नाही. त्यांना असं म्हणता येत नाही मला. याच्या पुढं सांगता येईल मला काही बी, पण नको सांगायला. चला त्यांचं चुकीच नाही, त्यांची वृत्ती सध्या त्या कक्षात आहे ना. कारण तत्वनिष्ठ नाही, तत्वनिष्ठ असल्यावर ते एक वेगळी जात असते. हल्ले नसते. हां नाही कोणकडे वाहवतेत ना ते, जो पण ईश्वर आपण ओळखून सोडून द्यायचं काय म्हणायचं. हां जो ईश्वर है सोई जगत की उत्पत्ति और पालन और संहार करे है. आणि तो माया उशिष्ट चैतन्य ईश्वरचं जगाची उत्पत्ती संहार हे सगळं करतं झालं. संपूर्ण शास्त्र में कहा है आणि सगळे शास्त्र सांगितले जयापासून सकळ महिमंडळी झाले तो हा पंढरीचा राहणं नाही अनुमान श्रुतीशी. तेव्हा एकम बहु संप्रदाय
ही श्रुती आहे, वेदातली वाक्य आहे. एक ओम बहुशम प्रजय, मी एकच आहे पण अनेक रूपाने व्हावं अशी त्याची इच्छा आहे. त्याला ईश्वर म्हणायचं. आणि तो ईश्वर या जगाचा करता आहे, जगाचा सांभाळ करताय, जगाचा पाप पुण्याचा ज्ञाता आहे. त्याच्यानुसार त्याला ते शिक्षा देतो जग सगळं ते. पण त्याला मोक्ष पहिलेच शुद्ध आहे, त्याला मोक्षाची गरज नाही, त्याला मोह नाही, त्याला बंधन नाही, काही नाही, कारण शुद्ध सत्वगुण आहे ना. ताकाई पण याच्यापेक्षा ही दोन्ही वाच्यच आहेत. पण अधिष्ठानच काहीच नाही. अधिष्ठान एकच परमात्मा, एक ब्रह्म, एकमेव ब्रह्म हे नानस्य किंचन. हे जीव आणि ईश्वर उगाच साधकाला कळण्याकरता सांगत राहते. वास्तविक काही जीव ईश्वराचं काहीच नाही. तर म्हणून ईश्वराचं वर्णन चाललं आहे. म्हणून जगाचा करता कोण आहे? ईश्वर आहे. जगाला कोण सांभाळतो? ईश्वर. जगाला कोण काम करायला लावतं, त्याचं पापण्याचं फल कोण देतो? ईश्वर. म्हणून ठेवल्यानंतर तशीच राहे. चरण आहे फक्त, राहतो का तो? अरे म्हणतो ठेवले नंतर तसेच राहावे म्हणा लागला, पण राहतो का? भगवंताने ठेवलं तसं राहा, नाही राहत ना महाराज. आणि असतोच पण ते कळत नाही, तळमळ होती. अगं रोग या आवडे दलिद्र रोगाला रोग आवडतो का? दलिद्रच आवडते का? पण तुझ्या कर्माचे फळ दिलेच ना देवाने, त्यात कसं बदलेल तुला जीवदशामध्ये बरं का. म्हणजे हे तुम्हाला कोणी ठेवलं आहे? तुमच्या कर्मानुसार देवाने. कोणी ठेवलं आहे? तुमच्या कर्मानुसार. इतकं घ्यावं लागतं. तो मग नाही त्याच्यावर आरोप येईल, त्या देवावर आरोप येईल. शास्त्र का तो सर्वने दयावंत आहे. मग एकाला सुखी एकाला दुःखी का? हो, एकाला सुखी दुःखी ते सर्वज्ञ म्हणून त्यानं ठरवलं. हो, याचं माझे गुरुजी दृष्टांत देत असत. माझे गुरुजींनी दृष्टांत द्यावं. जे स्वतंत्र नाही शिक्षा देण्यामध्ये. कर्म करणारा जो जसा असेल तसं कर्मानुसार तसं त्याला शिक्षा देतो. हो, जे कायद्यानुसार करीत नाही तसं ईश्वर जज आहे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षा देतो झालं. हो, माझे गुरुजींनी सांगावं, एका कुत्र्याला दररोज दूध काढलं त्याला सरतं नाही, एका कुत्र्याला तुकडाच मिळत नाही, एकाच आईचे लेकर आहेत. काय कारण आहे? केली कर्म झाले. एका कुत्र्याला खायला मिळत नाही आणि एका कुत्र्याला दूध दही सरत नाही आणि एकाच आईची उदरात असते. त्याचं नाव कर्म. ते बी ईश्वरानं ठरविलं, ते बी ईश्वरानं तुला त्या कर्मात ठेवलं, म्हणून तुला काहीच करता येणार नाही त्याला. हां, म्हणून आता त्याला पुढे तर जीवाने साक्षीकडे पाहायचं आणि देहाचा भोग द्यायच्या ठिकाणी ठेवायचा. असा एक प्रसंगप्राप्त व्यवहार आहे. कारण भोग जीवाला का देहाला? सुखदुःख देहाला का जीवाला? तर सुखदुःख अंतःकरण या देहाला, सूक्ष्म देहाला सुखदुःख आहेत. तुमच्या भाषा मनाला सुखदुःख आहेत, तुला नाही. मनामध्ये तुझं चैतन्य प्रतिबिंब जरी पडलं, तुला न कळल्यामुळे त्या मनाचे धर्म तुझ्या अंगावर यायला लागले. वास्तविक विचार जर केला तर ते मनाचे धर्म सुखदुःख त्या मनाच्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी नाहीत. पण हे कळत नाही म्हणून तुला वाटतं मी सुखी मी दुःखी. पण हे सगळे धर्म कोणाचे आहेत? मनाचे. मग हे विचार कळला तर मन उपाधी का विशेषण आहे? उपाधी. मग उपाधी असल्यानंतर तुला काय गरज कशाची? पण उपाधी कुठं ठरते महाराज? विशेषण ठरत आहे. विशेषण म्हणले की मग त्याचे धर्म अंगावर येतीलच. हो, चला. म्हणून हे ईश्वर चैतन्याचा विषय चालला. म्हणून ईश्वराने हे जगामध्ये ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ठेवलं. किती हुशार जर झाला, माझे गुरुजी सांगा, माणूस जगातला किती हुशार जर झाला, ईश्वर सृष्टीमध्ये त्याला बदल करताच येत नाही. कळलं तर माझे गुरुनी सांगावं, तुम्ही इतके शहाणे येणार आहे, अणुशक्ती निर्माण केली बोलाय, अनेक यंत्र केलं, पण महिलाच्या होटावर मिशा फोडा तुम्ही, म्हणजे आम्ही सांगतो तुझी पाठ सापडतो. महिलेला मिशा का नाही? कोणी ठरवलं? ईश्वरचं गणित आहे. साधा विषय आहे. जाऊ द्या, आम्हाला दुसरं नाही सांगायचं. गुरुजींनी काही सांगावा, पण ती गुरुजींची भाषा त्यांना शोभते, मला नाही शोभत.
मी आपल्या त्यांच्या शब्दाचे उष्टावरून सांगतो तुम्हाला. तुम्ही शहाणेत ना, तुम्ही कराल ते होऊ शकते ना, मग फोडणं स्त्रीच्या तोंडावर विषा. काय विषय नाही झालं तेव्हा. त्याच्यापेक्षा गुरुजींनी सांगितलं बैलाला दूध काढ म्हणावा, गायला दूध निघते तसं बैलाचं काढ म्हणावा. शहाणा आहेस ना तू? नाही झालं. ईश्वर जे ठरलं तेच होते झालं. हो ती मजा आहे. पण तुझं काय नाही, तू आपलं साक्षी होऊन बस. उगाच जगाला उलटा पालटा करू नको झालं. तुला वाटतं ही पोरग डॉक्टर हो, ही पोरग वकील हो, ही शेतकरी हो, हे तुझं चुकीचं. तुझं आयुष्य तीच चाललं या विषयाने. तुझं तू मुक्त हो झालं. ज्याच्या त्याच्या कर्माने देव ठेवील त्याला. तुझ्या कर्माने काहीच होत नाही. बैल गाडी ओढतो, हे कुत्र्याला वाटतं मी गाडी ओढतो. कशामुळे चाललं हे? ईश्वराने ते जगाला ठेवते तसं राहावं लागतं. तुमच्या स्वामी काही नाही. आणि ही तत्पदाचा वाच्य आहे बरं का, लक्षाचं नाही कोणा का. कोण आहे ते वाच्य. ताका यह अभिप्राय है, चेतन अंश और आकाश की न्याय असंग है और आभास अंश जगत की उत्पत्ति आदि करे है. म्हणून त्याचा चेतन अंश वेगळं आहे, असंग आहे. आणि त्या चैतन्य पडेल मायामध्ये जे आभास आहे ते मात्र जगाचा करता आहे. कोण करता आहे जगाचा? आभास आहे. आणि आभास या शब्दाचा अर्थ वाच्य अर्थ. आणि वाच्य अर्थ असतो ते त्याज्य असतं. गुरुजी सांगा वाच्य असतं ते त्याज्य असतं. वाच्याचा विषय नाही भगवंत, त्याज्य आहे तो. त्याला त्याज्य त्याग करण्यासारखा. म्हणून तुम्हाला तरी सांगितलं कारण तुझी घोंगडी चांगली. हे दोन्ही उपाध्या टाकायच्याच झालं. ते दोन्ही उपाध्या त्याच्या नाही. और ताही विषय सर्वज्ञता है और भक्तजन के ऊपरी अनुग्रह जो करे है सो भी केवल आभास अंश करे है. हां जरा लक्षात ठेवा चिंतन. हो काय माणसं इतके काही मूर्ख म्हणू नाही बाबा म्हणलं गुरूंची भाषा, पण नाही झालं. ईश्वर आहे तो जीवाला अनुग्रह करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देव होई गुरु. गोष्ट खरी आहे. तो ईश्वर मायामधले पडलेला आभास आहे आणि तो ईश्वर जीवाला अनुग्रह करतो. अधिष्ठान चैतन्याला काही माहीतच नाही झालं. याला एक दृष्टांत सांगा गुरुजींनी. एक गुरुजींचे दृष्टांत सांगतो, नीट ऐका जरा लक्ष ठेव. एक सावकार आणि राजाचा मित्र. सिद्धांत फार गोड आहे. राजाचा मित्र असल्यामुळे ते सावकाराने गरिबाच्या जागेत भिंत बांधायला सुरुवात केली. त्याला वाटलं मी राजाचा मित्र आहे, हे काय करतो गरीब. पण गरिबांनी जागा अडवली नियमाप्रमाणे. अडवल्यानंतर मग ते राजसाहेब आले. म्हणजे ब्रह्माला काहीच माहीत नाही. याच्यावर हे उदाहरण सांगा गुरुजींना. आणि राजसाहेब आले. हे पळत गेला. अरे गणपत, आता मित्र म्हणलं राजा कशाला बघेल. ए गणपत म्हणलं माझी जागा अडवली, भिंत अडवली. म्हणून आले का आले. कशामुळे अडवले? नाही बांधा म्हणले तुम्ही. त्याने बांधायला सुरुवात केली. नाही पण ती कायदेशीर होता तो गरीब. नाही बांधू देत म्हणलं. मग प्रधानजी आले. गुरुजी सांगा प्रधानजी आले. आणि प्रधानजीकडे घरान केले ह्याने चापणे. हो म्हणून ठेका. प्रधान मला थांबा येतो मी तिथं. आले पण बघितलं तर गरीबाच्या जागेत ह्याची भिंत. मला बांधू नको म्हणलं. का? तो अन्याय येतो. त्याच्या जागेत तो जी भिंत बांधता काय अधिकार आहे म्हणले. आता इथं दोन वर्ग झालं ना. राजा साक्षी चेतन आहे. हे तर ते बांधा न बांधा दोन सारखेत त्याला. आणि प्रधान जो आहे तो ईश्वर तो सर्वज्ञ आहे. म्हणून ज्याच्यात त्याचं कर्मस्थळ तो ठेवतो. पण दोन्ही वाच्य अर्थ बरं का. ठेवतो तो बी वाच्य अर्थ आणि ठेवणारही वाच्य अर्थ. आणि तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही लटके. तुझ्या स्वरूपात ठिकाणी दोन्ही लटके. त्याला एक दृष्टांत द्यावा गुरुजींनी. प्रतिस्पर्धी दोन पक्ष आणि एक तिसरा पक्ष साक्षी. साक्षीला दोन्ही माहीत नाही. आता इथं घ्या. आता जवळ आणून ठेवतो तुम्हाला. सत्वगुण परमार्थ ईश्वर आहे. सुख दुःखाचा भक्त जीव आहे.
दोन्ही तुमच्याजवळ आणि दोन्हीहून तुम्ही वेगळे आहेत, कळलं तर. सत्वगुण म्हणलं की ईश्वर घ्यायचा, शुद्ध सत्वगुण म्हणलं की ईश्वर घ्यायचा, रजतम गुण म्हणलं की जीव घ्यायचा. पण ह्या तिन्ही गुण तो वेगळा आहेस ना. मग तू ईश्वर बी नाही, जीव नाहीस, तू चेतन नाही झालं, साक्षी असंग निर्विकार आहेस तू झालं. आणि ही तत्पदाचा किंवा तो पदाचा लक्ष्य आहे, वाच्या अर्थ नाही. म्हणून कोणाचं वाच्या अर्थ, म्हणून माझे गुरुजी सांगत झालं, महाराज जर कोणाला कळलं तो महाराजच नाही. महाराज कळतच नाही कोणाला, कळलं तर देवाला कळलं, नाही तर साधकाला कळलं. महाराज कोणाला कळलं? हां हां, हे वक्ते कळते, महाराज कळत नाही. जीवनमुक्त पुरुष कसा कळेल कोणाला? खास महात्मा अनुभवी कळत नाही बरं का. हां, एक साधकाला तरी कळेल, नंतर एक महात्मा तरी कळेल. साधकाला त्याच्याजवळ पुण्य असते म्हणून त्याला कळतं हे महात्मा आहे म्हणून, आणि जे महात्म्याचे. आणि हे बाकीचे सगळे वक्ते आहेत, साधू नाही ते, मग वक्ते आहेत. वक्ते म्हणजे सांगणारे. साधू वेगळं आहे. हो, साधकालाच कळेल एखाद्या वेळेस, तेव्हा ईश्वर कृपा द्यायला झालं त्याच्यावर एक कळेल त्याला, किंवा बाकीच्या नाही कळत. कळलं तर जमते का, कळते का? तुम्ही साधू कोणाला म्हणता रे? त्यांच्या शरीराला म्हणता का त्यांच्या मनाला म्हणता? ते मनही साधू नाहीच आणि शरीर बी साधू नाहीस. साधू ब्रह्मपुरी वास करणे अखंड, त्याचं नाव साधू आहे. जे स्वतःचा आनंद भोगणार आहे त्याचं नाव साधू आहे. हो, जे स्वतःच्या आनंदात राहतात त्याला काय म्हणायचं आहे? साधू. त्याला महात्मा म्हणा. हे सांगणारे वक्ते आहेत त्याला. मग ते विद्वान वक्ते, पंडित वक्ते, कीर्तन करणारे वक्ते, कलावंत वक्ते, हे सगळे वक्ते आहेत ते. पण महात्मा काय हे आहे का काय? बहु अवघड आहे संत भेटी. मग संत दुर्लभ जाणं. संत या शब्दाचा अर्थ कृपाळू, अनुभवी, श्रोत्रिय, हे 3 विशेषणे जिथे त्याला साधू म्हणावं. हे मी का सांगितलं तुम्हाला? ईश्वर ही तत्पदाचा वाच्य आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, तो जीवाला त्याच्या कर्मानुसार राहतो. पण याच्यामध्ये आणखी एक सूक्ष्म माझ्या गुरुची आठवण म्हणून सांगतो. गुरुजींनी सांगावा, ज्या नामदेवरायाला 1 घंटाभर बी भगवंताशिवाय करमत नव्हतं, भगवंत माझा विटेवरच आहे, भगवंत माझा असा आहे, आणि तोच नामदेवराय श्रीगुरूची कृपा झाल्यानंतर तोच नामदेवराय त्या भगवंत बागुल म्हणावा लागला. कळलं तर हे मोठं लक्षात घ्या. नामा म्हणे पंढरनाथो, कैसा बागुल झालाशी होता करीत रतो, वेगळी बा धावतो. नामा म्हणे पंढरी नव्हतं, कैसा बागुल झालाशी. नामदेवरायाला पंढरीनाथाला एक क्षणभर करमत नव्हतं दोघाला बी. असंच त्यांचं शक्ती भक्तीची. परंतु ज्यावेळेस वर्म कळलं, ज्यावेळेस साधूची कृपा झाली, त्यावेळेस त्याच देवाला हाच काय म्हणतो बागुल. बागुल या शब्दाचा ज्याला विषय नाही तो नाही, हे कळायचं. पण सांगून जाऊ गुरुंच्या आठवण. बागुल या शब्दाला ती बागुल वस्तू कसली आहे? काळी गोरी 5 फुटाची. हां, किती आहे बागुलाची उंची लांबी किती आहे? कोणता रंग आहे? कोणाला म्हणायला लागले ते नामदेव, डोकं जागेवर ठेवावं लागतंय. अरे जे नामदेवराय भगवंताशिवाय एक क्षण बी करमत नव्हतं, आणि तेच नामदेवराय गुरुच्या कृपेने त्या देवाला म्हणतो बागुल असतो. ही शक्ती आहे बरं का. हां, हम ऐसा करेंगे, हम ऐसा करेंगे, कोच नाही करते तुम. हां, काय सगळं ओळखून सोडून द्यायचं. काय रे आहे का? परमार्थ तरी आहे का? प्रपंच तरी आहे का? धोबक कोणता घर का न घाट का? तसं नाही झालं. पण ईश्वर चैतन्य तत्पदाचा वाच्य आहे, आणि तो सर्वज्ञ आहे, तो शक्तिमान आहे. पण जीवाच्या दृष्टीनं जगामध्ये त्याच्या कर्त्याला, त्याच्या पदार्थामध्ये आणखीन कोणाला बदल झाला नाही ना, होणं शक्य नाही झालं. चला. और जो कुछ ऐश्वर्य है. काहीतरी बोलतो का रे मी? का विषयाच्या संबंधी बोलतो? कारण ते तर नाही, ते जोखमदारी आहे. हे सांगू तुम्हाला गडे हो, तुमचा विश्वास असेल नसेल मला काही घेणं देणं नाही. वेदांत शास्त्र अनुभवाचं आहे, आणि ते अनुभवाचं बिनचूक अनुभव करून दिला तरच ती ठीक. नाही तर चुकीची समजूत झाली, तुमचा विश्वास माझ्यावर आहे,
बाबा सांगते ते खरं. मी जर चुकीचं सांगितलं तर त्याचा अपराध, त्याचा दोष मला भोगावा लागेल. तसं नाही हे वेगळं आहे. तुम्हाला तुमचा अनुभव बिनचुकत सांगता आला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला जर एखादं सांगितलं खरं झाडाला प्रदक्षिणा, ते नाही जमत इथं. मग तुम्ही सांगताच ना, अधिकार परत सांगतो. ज्याचा जसा अधिकार तसा आम्ही सांगायला लागलो, पण तात्विकदृष्ट्या तसं नाही झालं. आम्ही तुला सांगतो तुकोबाराय तू ब्रह्मरूप आहे, कळतंय, पण ब्रह्म कळल्याशिवाय काम भागत नाही झालं. मग त्या ब्रह्माचं स्वरूपाचा विचार चालू आहे, त्याच्यामध्ये तत्पदाचा होता अर्थ ब्रह्म नाही, तो ईश्वर, तो जगाचा करता नियामक काय झालं, आणि ती कसा आहे लटकाय. चला पुढे. और जो कुछ ऐश्वर्य है सो केवल आभास में है और चेतन अंश एक रस है. राम कृष्ण हरी. काय रे त्याचं ऐश्वर्य? षड गुण गोंडे रत्न जडे तुझं श्याम सुंदरा शोभली, ही त्याचं ऐश्वर्य आहे. यश, कीर्ती, औदार्य, सर्वशक्तिमान, आणखी सर्वशक्तिमान असे 6 त्याचे औषधक आहेत ना. 6 षडगुण ऐश्वर्य ना. पण ही उपाधी आहे, आभासाचे आहेत, अधिष्ठान चैतन्याचं नाही झालं. नाही नाही नाही, तसं नाही झालं. ते कुणाचे षडगुण ऐश्वर्य कोण नाचतं असतं. हे भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, उपाधी आहे. झालं उपाधीचं लक्षण आहे, उपाधीचे घोंगडे झालं. षडगुणी रत्न जड श्याम सुंदर तुझं शोभली रे. भगवंता ही षडगुण गुणाच्या ऐश्वर्याची घोंगडी ही तुला शोभली, तो नाहीच. म्हणजे उपाधीचा एवढा परिणाम आहे. पण हे भक्त हरिरामराव इतके नाचतेत, उगा बसावं लागतं. म्हणून आमचे गुरुजी साधकच बोलायचे, बाकीचे कोणी बोलायचे. सगळे शिवाय द्यायचे गुरुजीला, सगळे शिवाय द्यायचे, सगळे त्यांना विरोध करायचे, सगळे अडचणीत आणून टाकायचे गुरुजीला. पण गुरुजीला अडचण, ते म्हणे खाजे शक्करावर मारे टक्कर बोले. आम्ही साखरेला खाल्लं आणि मला टक्कर म्हणतो, तुमच्या काय विषय रे? खाये शक्करावर मारे किसको काळ गुलाम करी सलाम इसको. मग काळ जर आम्ही त्याला पायाखाली तोडलं, तुम्ही कुठले आलेत कोण? तसं नसतं ते. शाण्याला आहे बरं का, हे मूर्खाला नाही, मूर्खाला पाय पडावं लागतं, हे लक्षात ठेवा. कारण त्याला काढतच नाही ना. मूर्ख म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही ते. तसं नाही झालं, त्याला गोड बोलावं लागतं. शाण्याला बोल. आणखीन माझी गुरुची आठवत, आमचं बोलणं कळणारे पाहिजे रे, ऐकणार नाही, कळणारे पाहिजे. आम्ही जे बोलतो कळलं पाहिजे. ऐकणारे किती वेळ? मग जनावर ऐकत आहेत बांधलेले, त्याला काही शब्द कळत नाहीत का? कुठे कळते? हे का सांगतो मी, हे आभास आहे, आणि आभास ही जगाचा करता नियामक आहे, अधिष्ठान चैतन्य नाही त्याच्यातलं. किती उड्या मारतो बघूया. मला आबांची एक आठवण झाली, बोधले महाराज चुरते महात्मा होता बरं का तो बी. ले बोलतो रागोसारखा, पण बघू ना किती चेंडू उडतो ते, बघा ना की. बोलणं सोपं आहे, पण स्थिती बांधणं महत्त्वाचं आहे. जे रागोसारखं बोलत होते तेच जगाला काय तोंड दाखवू म्हणून बसले. संसाराचा कोच्चा बसला, व्यवहाराची नुकसान झाली, म्हणजे आता मी काय तोंड दाखव, मी ब्रह्म म्हणून कुठे गेला आता? तसं नाही झालं. काय आता तुम्हाला सांगावं, सिद्धांत वेगळा आहे. चला. वाक्य विषय सत्ता स्फूर्ति देने बिना और ऐश्वर्य बने नहीं. म्हणजे त्या इथंच पदार्थ एकच जगाला स्फूर्ती देतो झालं, बाकी त्याच्याकडे दुसरं काही अर्थ नाही. त्याला जर असं असतं तर रामदेव रायाला भगवंत बोलले असते, तो विश्वखेच करता, माझ्याकडे काम नाही. ते कळतं काही बोललं तरी. त्रिभुवनाचा मालक आणि तो म्हणतो माझ्याकडे नाही काम, ही दुकान तिकडे आहे, औंढ्याला जा. मग आभास म्हणतो का चेतन म्हणते? चेतन कळतंय, पण पद मोक्ष होण्याचं नसतं,
म्हणून संतकडे जावं लागतं. आता याच्यापेक्षा जर तुमची दृढच भूमिका असेल तर तुकोबाराव नामदेवरावपेक्षा पुढे ठरले 16ने. नामदेवराव 15.16 ठरले. तुकोबाराव म्हण काय रे तुला सगळंच होता येत नाही, गुरुपद होता येत नाही. हो रे हां तूच गुरु हो ना, माझ्या विठोबाचा कशा प्रेम बोलला आपण जो हो गुरु. ते नामदेव नको समजा म्हणे मला. एकाहून बळी आहेत रे, परमार्थ एकाहून बळी असतो. ही परमार्थाची भूमिका वाढली तर परमार्थ आहे. त्याचं तेज राहिलं पाहिजे, त्याचे स्वरूपाची शक्ती वरतीवर आणली पाहिजे. तोंडावरचा मासा उठून दे पण आत आपल्या महिमीत राहावं. कारण तोंडावरचा मासा उठत नाही म्हणून जात ह्यांना काही कळत नाही म्हणून लोक सोडून देतात. काही कळत नाही ह्याला तोंडावरचा मासा उठत नाही काय कळलं. ह्याला निवांत बसतात चिंतन मासा आपलं महिमीत. असं आहे ते. हे सगळं जगाचं साधंच उलटत आहे. अथ ब्रह्मस्वरूप वर्णन. आता अधिष्ठान चैतन्याचं वर्णन आहे. आता अधिष्ठान चैतन्य सिद्धांत आहे, फार गोड आहे, ऐका जरा व्यवस्थित. आळस आलं का कारण माझ्या गुरुची आठवण तुमचा फायदा झाला पाहिजे. माझ्या सांगण्यामध्ये तुम्हाला निदान 4 आणे तरी फायदा झाला पाहिजे. नुसतं ऐकून खडखड पाणी ओतल्यासारखं नाही आमच्याकडे, तुमचा फायदा झाला पाहिजे. आणखी एक गुरुजींची आठवण सांगतो. आश्रमातला आमचा नियम असा होता, आता काय सगळं पोरकट पडत झाला. दादा होते तेव्हा जर कोणी आला विद्यार्थी तो कशाला आला विचारायचं, इथं का आला म्हणजे ज्ञानेश्वरी शिकायचं. मग इथं नाही खाली दुकानात शिकवायचं. ते बोला माझं कल्याण झालं पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, साधूंचं घर मला मग बस चला सांगतो म्हणायचं. तसं हिथं कळलं पाहिजे तुम्हाला काहीतरी त्याची बिनचूक दिशा लाभली पाहिजे म्हणजे मग ठीक आहे, नाहीतर मग काय उपयोग नाही. महत्त्व तुम्हाला आजपर्यंत एखाद्या वेळेस तरी तुम्हाला असं वाटलं करे आपल्या मृत्यूच्या वेळेस आपली काय अवस्था होईल असं वाटतंय का? शरीर सुटत्या वेळेस आपली काय अवस्था होईल काय कळेल तिथं. आणि शरीर सुटायच्या आधी शरीराचा आपला संबंध नाही मिळेल तर केवढे सुख होईल. अरे तुम्हाला घराचं एक कण पडलं तर झोप येत नाही. चिमटाचंच कण असतं ते ह्याच्या शरीराचं एक केस बी नसतो त्या भिंतीला. काय महत्त्व पगडा आहे काय त्याचं हे आहे. म्हणून सांगायच्या विषयी तर अधिष्ठान चैतन्य परमात्मा जे ब्रह्म आता त्याचे चिंतन आहे करूयात. अंतर्बाहिर एक रस जो चेतन भरपूर विभू नभ सम सो ब्रह्म है नहीं नेरे नहीं दूर. ब्रह्मांड के अंतर कहिए भीतर और बाहिर जो महाकाश की न्यायी भरपूर चेतन है सो ब्रह्म कहिए है. आता ब्रह्म कशाला म्हणावं होतं तर ब्रह्म सगळ्याच्या आत बाहेर आहे. ते ब्रह्म सगळ्याच्या आत बाहेर का म्हणायचं ऐक नाही प्रश्न आहेत का नाही. त्याचा सिद्धांत करू आपण पुढे. पण ब्रह्म ही व्यापक आहे. हरि हा सर्वगत हा तो वेदांताचा सिद्धांत. ब्रह्म सर्वगत सदा सम आयशी जाणतीचे अति दुर्गम. ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सगळ्या ठिकाणी सारखं आहे. म्हणून चरण आहे बघ हरिपाठामध्ये शमदमावरी हरी झाला नाही बुद्धीचे वैभव नाही. समबुद्धी घेता समान हरी शमदमावरी हरी झाला. कुठं जात येते तसं नाही झालं. आईचा पाळणं पेलो विसरत नसतं. आईच्या पाळणंच नाही पेलो तुम्हाला काय कळतं रे. समबुद्धी घेता समान हरी. समबुद्धी म्हणजे वृत्ती व्याप्ती. समबुद्धी म्हणजे तत्व बिनचूक कळणं ह्याला समबुद्धी म्हणतात. संबंधी सारखी बुद्धी. आता ह्याचा अनुभव करू आपण चिंतन. शबराभरीत ओतोप्रोत आत बाहेर ब्रह्म आहे त्याचं चिंतन बघा. आता हां घ्या लक्षात आपण चिंतन करू. आहेला सोडून पदार्थ दाखवा. आहेला सोडून पदार्थ सिद्ध करा. बोलणं कळतंय का. व्यापक कशाला म्हणायचं आहे आहेला सोडून. मग आहे ना का पदार्थ आहे मग पदार्थाच्या आत आहे ना पदार्थ बाहेर आहे का नाही. तुम्ही पदार्थ आहे म्हणून घेता का नाही म्हणून. मग आहे व्यापक आहे परिच्छिन्न आहे व्यापक आहे.
त्याचा अनुभव करा. डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, हात आहे, सगळं म्हणजे व्यापक आहे का नाही? त्याला व्यापक म्हणावं. त्याला काय म्हणावं? व्यापक. आणि तेच आहे हे चेतन परमात्मा आहे, ते ब्रह्म आहे, ते तुझं स्वरूप आहे. आणि ते आहे हे ज्ञान आहे. का? कोणत्या वेळेस तुम्हाला काय कळत नाही? अज्ञान ज्ञान व्यापक आहे का नाही? कोणत्या वेळेस तुम्हाला कळत नाही काय जमते का नाही? होय रे, कोणत्या वेळेस कळत नाही. काय किती गोड आहे. व्यापकावर चिंतन चालू आहे. ते ज्ञानच असतं. ज्ञानाने यात फरक नाही. सूर्याचा फरक वेगळा आहे का? साखर आणि साखराची गोडी वेगळी आहे का? तसं तू आहे आणि ज्ञान तूच आहेस. कारण काय कळत नाही मला सांगा की? हे साधूचा बोध झाल्यावर सगळं कळतं. अगोदर जीवदशेमध्ये कळत नाही, पण आता विचाराच्या अंत्येन तुम्हाला काय कळत नाही सांगा की? सूर्योदय झालेलं कळतं की नाही? अंधार आलेलं कळतं की नाही? आणि अंधार आणि उजाड दोन्ही नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, अशी अमावस्या कळते का नाही? अमावस्या कळते का नाही? चंद्र सूर्य कळते का नाही? झोप कळते का नाही? मग कळणं कुठे लांब आहे का? आहे तेच कळणं नाही झालं, त्याला ज्ञान म्हणायचं झालं. मग सत्पदती ब्रह्म, चितपदती माया, आनंदपदी जया म्हणते हरी. चितपद या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा व्यवहार सत्वगुण करतो. म्हणून कोणत्याही अवस्थेमध्ये जे सत्वगुण अधिष्ठान चैतन्याला घेऊन सगळ्याला ओळखतं. व्यवहार ज्ञानाचा अधिष्ठान चैतन्य ज्ञानरूप त्याच्याशी वृत्ती संबंधी होऊन ज्ञानाचा व्यवहार करते. ज्ञानाशी संबंध ज्याला दर्शन दिलं शास्त्रकारांनी, सूर्याच्या समोर सूर्यकांतमणी धरला काचके दिसतो पडतो, पण सूर्य शिवाय आहे का? तसं बुद्धी ज्ञानाचा व्यवहार करते अधिष्ठान ज्ञानाशी संबंधाने. म्हणजे ज्ञान हे कायमच आहे, सत ही कायमच आहे. म्हणून ओतो परतो बाहेर आज सगळा विठ्ठल जेवढी स्थळी भरला ठाव रिता नाही उरलं. आज मी दृष्टीनं पाहिलं विठ्ठलाची. दृष्टी म्हणजे ज्ञानाने पाहिला. काय पाहिलं? विठ्ठलाची एकच विठ्ठल पाहिलं. म्हणजे एक मिळवते ब्रह्म नेहना नसतं किंचन, एक परमात्माच आहे, दुसरी वस्तू काहीच नाही. म्हणून असं याला ज्याला कळलं त्याला काय म्हणतं? ब्रह्म व्यापक म्हणतं. त्याला आत बाहेर म्हणावं. तर साखराची गुढी आत आहे का बाहेर आहे? साखराची गुढी आत आहे का बाहेर आहे? साखराची गुढी आत आहे का बाहेर आहे भैया? साखराची गुढी आत आहे का बाहेर आहे? है ना? तसं ब्रह्म सगळं एकच आहे. जर साखरेची गुढी आत बाहेर एकच आहे, तसं सगळं परमात्माच आहे झालं. ही दुसरी वस्तूच नाही, अनेक वस्तू दुसरी नाही. एक अद्वितीय वस्तू पाहिजे, अनेक दुसरी काही नाही, दुसरी वस्तूच नाही. पण हे कळत नाही रे बाबा. हो, देवाला बोलता येईल पण हे कळत नाही. समाधी लावता येईल हे कळत नाही. मेलेला माणूस जेवण करता येईल पण हे कळत नाही. आणि हे कळलं आहे का नाही, त्याच्यावर समजा ह्याच्यावर गुरुकृपा झाली. हे कळलं त्याच्यावर गुरुकृपा झाली. हे कळलं त्या स्वतःचा आनंद भोगावा लागला, त्याच्यावर गुरुकृपा झाली. असं सो ब्रह्म नेरे नाही और दूरी नाही. आणि ते ब्रह्म वेगळं नाही आणि तुझ्यापासून लांबी नाही. सांग ना, तू काय कर, मला एक सांग. तू आहेला सोडून मला दाखव बरं. तू आहे हे बाजूला ठेवून मला दाखव तू कुठेच ते. म्हणून माऊली म्हणती, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार. मीला सोडून सगळं करतात. मीची ओळख जोपर्यंत नाही तुम्हाला, तोपर्यंत काही केलं तर दुःख पांढरत आहे तुमच्या. काही जरी केलं तरी दुःख. कशाला सोडू? जोपर्यंत मीची ओळख नाही, जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत दुःखाचं बीज आहे. कधी प्रगट होईल किंवा ते नसलं तर मग दुःखाचं बीज जोपर्यंत आहे. अरे नाही रे, त्याच्या पुढे जाऊन सांगतो शेवटला. काय सांगतो मला? सिद्धांत फार मोठा आहे वारकऱ्यांचा, शंकराचार्यांचा फार मोठा सिद्धांत आहे झालं.
तुम्ही तुमच्या अभ्यासाने ओमच्या ध्यानधारणेने बाकीचे त्या सोडवायचं पसारा नाही सांगत. ओमच्या ध्यानधारणेने तुम्हाला सर्वज्ञता प्राप्त होते. तुम्हाला सगळ्या जगाचं माहिती होते. सगळं जरी झालं तरी तुम्हाला मूळ स्वरूपाची ओळख नसल्यामुळे तुम्ही जीवात आहे. कसं माऊली होती जीवपणाचे त्रासे जीवाला जीवपणाला त्रास कोण जीवपणाचे त्रासे या आपुलिंद जसे म्हणजे आपल्याला ब्रह्मानुभव न करता शिवही मूर्तपोषे जाय जोशी असे कोण शिव शिवही मूर्तपोषे जाय जोशी असे आपल्या स्थितीवर येण्याकरता शिव असणारा तो जोशी नाव श्री गुरुला विचारतो. त्यागोणी कैलास सर्वही संपत्ती समर्शन श्वास रुद्र करी काश या कारणे ब्रह्मस्वदाय कारणे. एवढा त्रिभुवनाचा मालक ज्याच्या संकल्पने जग जळतंय असा जो शंकर परमात्मा त्याने कैलास टाकलं आणि बसला हिमालयात जाऊन काय ब्रह्मस्वदाय कारणे. कळतं का येणे पै गुंती जाऊन निशाने वास केला संशयाने. हे देहादिक जगाच्या संबंधाने सुखदुःख भोगावं लागतं म्हणून त्यांनी सगळे दिलं टाकून आणि लोकांच्या मनात बसू नये. शंकरदेचं एक गुरुजीने सांगावं माझ्या शंकर दुसऱ्याच्या मनात का बसू नये. त्यानं दुसऱ्याच्या मनात बसले चिंतन होत नाही म्हणून सगळं विद्रूप घेतलं. त्यानं जटा वाढवलं नाग अंगावर घेतलं हे सगळं विचित्रच केलं. नाग होत राहते काय कारण नाही. जगाच्या विलक्षण स्वरूपात असल्यामुळे जीव त्रास देत नाही. शंकराकडे भक्ती किती आहेत विष्णूचं भक्ताला पूर आला आणि ते नाटकेत ते सगळे नाटकेत आणि शंकर का त्यागोणी कळला मनात बसतं का ते जटा काय ते नाक काय वाढलेले ते काय पात्र जेवणाचं काय खरं आहे हे सगळं त्याचं एक कारण जगाचा संबंध नको म्हणून ही त्यात वर म्हण. हो 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 नाही तर तुम्ही काय परमार्थ करू देतात का काय हे खरं चिंता मला नाही नाही नको विस्तार करत नाही म्हणून आत बाहेर ब्रह्म आहे आणि तो आत बाहेर आहे. सांगू तो मला थोडं लक्ष घेताल का बोलणं. आहे वस्तू सूर्याच्या ठिकाणी आहे सूर्याच्या ठिकाणचा आहेपणा आणि तुझ्या ठिकाणचा आहेपणा वेगळा आहे का विचाराने चला. सूर्याच्या ठिकाणचा आहेपणा आणि तुझ्या ठिकाणचा आहेपणा वेगळा आहे का. मग आत बाहेर आहे का नाही व्यापक आहे का नाही. बरं तुला सूर्य कळतं का सूर्याला तू ओळखतो का सूर्य तुला ओळखतो. सूर्याला तू ओळखतोस. सूर्य ही तुझ्या साक्षी भाष्य आहे. सूर्य ही अविद्यावरती साक्षीची आश्रित असणारी तिचा परिणाम वृत्ती ती सूर्याला जाणते म्हणून तू ज्ञानरूप आहेस. किती गोड आहे रे. हो पण हेच मी विचारलं पण 2 वर्ष नाही सांगितलं नारायण तो होता का त्यावेळेस. 2 वर्ष म्हणजे सांगतच नाही. मग जेव्हा सांगितलं तेव्हा मग काय हो काय झालं बघ की त्याला आणि अमृत अनुभव तर कोणाला कळत त्यावेळेस त्याला म्हणलं होतं ते किती अवस्था त्याची झाली त्याला विचार ते होता मी सांगणे पुरुषात ते होतं बघ ते वय म्हणणं आणि त्याच्या अष्टभावात दाटून येणं आणि पायावर पडणं आणि असाच फोटो काढवून नये मला म्हणले ना. शहाण्याचा विचार आहे आमची किंमत शहाण्यात आहे. विषय पामरत कर्मट उपासकत नाही आम्हाला गरज आहे नाही त्याची. आम्हाला काय गरज आहे तुम्ही किंमत दिलं म्हणून सासूबाईनं जावं वर्णन केलं इथं तसं नाही झालं काय. आमचं जावं खूप हुशार आहेत कशाचे तसं नाही त्या म्हणजे ब्रह्मही सगळ्या ठिकाणी म्हणून आत हारे बाहेर हारे. वृत्ती स्थिर झालं तरी आनंदच आहे. वृत्ती व्यवहार करीत असलं तरी आनंद आहे. पाण्याच्या ठिकाणी शीतलपणा कधी आणि कधी नाही का. पाण्याच्या ठिकाणचा शीतलपणा कधी कधी आहे आणि कधी कधी नाही. अरे तसं तू कधी नाही ज्ञानरूप तू कधी बी ज्ञानरूपच आहे फक्त वृत्तीचा अनाधिकारीपणा म्हणून वाटा नाही.
वृत्ती अनाधिकारी म्हणून वाटा नाही तर तू जरी एरी होईजे तोच आहे तरी काय काही जी बुद्धी तशी नव्हे माऊली म्हणजे अरे वेडे हो एरवी तुम्ही ज्ञान स्वरूपच आहेत पण बुद्धी त्या योग्यतेच नाही एरी होईजे तोच आहे तरी काय काही जी बुद्धी तशी नव्हे अरे बुद्धी नाही त्या योग्यतेची वेळ हो तुम्ही आहे तेच आहे झालं ज्ञान तूच आहे सुख तूच आहे झालं न मरणारा तूच आहे झालं तुला मरण नाही तू जड नाहीस आणि तू दुःखी नाहीस पण महाराज न कळण्याने दुःख न कळणारे जडपणा न कळणारे मृत्यू ही तिन्ही भ्रमाचं लक्षण नाही तर स्वप्नाचा माणूस मेलं ते समाज बांधायची का रे स्वप्नातला माणूस मेलो समाज बांधायची का मग माऊली म्हणते त्याचं काय लक्ष येणार आहे माऊली काय म्हणते ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिले स्वप्नेचे जाईल लया कोणाचे गणगोतून कोणाचे मायबाप मृग जेलो जाईल लया हे फार मोठं चिंतन आहे आणि हे तुमच्या भाग्याने मिळावं लागलं तिथं टिकलं पाहिजे याच्याकरता ऋषीमुनी जे पेत पीठ याच्याकरता अरण्यवास याच्याकरता यज्ञयाग याच्याकरता तप याच्याकरता साधू सेवा याच्याकरता सगळे याच्याकरता स्थिती कळण्याकरता सगळे याच्याकरता एका शब्द सांगा माझ्या गुरुने तुम्ही काही जरी कसे करता तुम्ही काही करायला लागलं कसे करता आणि सुख एक हा ज्ञान आहे मग सगळे सुखाचे भक्त आहेत का नाही मग सगळ्या स्वतःच्या स्वरूपाची इच्छा आहे का नाही आणि तेच तुझं स्वतःचं स्वरूप साधू कळून द्यायचं म्हणून साधूची गरज आहे बाकीचेच नाही कर्मठ सांगू शकत नाही उपासक सांगू शकत नाही विद्वान पंडित कोणी सांगू शकत नाही एकच सांगणार आहे माझा अनुभव केला देव आपलाही तुकोबार आहे म्हणते तुकोबाराला विचारलं मग अनुभव सांगू म्हणे तुम्हाला माझा अनुभव केला देव आपला म्हणजे माझीच ओळख मी करून घेतली मग तुमचीच ओळख तुम्ही करून घ्यायची याला आत बाहेर ब्रह्म म्हणायचं ब्रह्माला देश नाही ब्रह्माला काळ नाही ब्रह्माला पदार्थ नाही आणि तो जेवण वेगळं नाही आणि ते तुझ्याहून लांब नाही वेगळं नाही आणि लांब नाही मग आता वेळं तुम्ही सुखाकरता काय काय करता रे पैसे मिळवतात बायका मिळवतात वाडे बांधतात विद्वान होतात पंडित होतात हे सगळं वृत्तीचा खेळ आहे त्यात सुख आहे काय लग्न केलं सुख आहे काय वाडावाणं सुख आहे काय देवाला बोलवं सुख आहे काय पाणीवर आधार बसलं सुख आहे का व्यवहार सोडून सुख आहे एकच माझ्या गुरुने उत्तर सांगा व्यवहार सोडून सुख आणि व्यवहार म्हणले की हो हे सगळे बघा तुम्ही उदाहरण घ्या तुम्हाला कळण्याकरता चांगदेव महाराज आले की नाही बोललेलं शरण रामेश्वर शास्त्री आले की नाही तुकोबारायला शरण नामदेव आले की नाही ह्याला शरण विश्वखेचरला मग याच्यापेक्षा तुम्ही किती शाणीत काय धोरण आहे हे साधूंचं घर वेगळं आहे झालं साधूचं घर व्यावहारिक बुद्धीचा नाही आणि सात्विक आंधळपणाचा नाही सात्विक आंधळपणाचा का हे सगळे परमार्थिक आहेत ना पण आंधळ आहेत ना आणि तुम्ही तर तुम्हाला काय मापच नाही तर म्हणून साधूचं घर फार सोपं आहे आणि साधूचं घर फार अवघड आहे म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सब हो म्हणून एकदा एक चिंतन सांगतो गुरुजीने सांगितलेलं ऐक रे भाया नीट ऐक ही तुला मिळणार आहे काही काळजी करू रामकृष्ण हो हे रामकृष्ण विद्यारण्य स्वामी आता विद्यारण्य स्वामी महात्मा आणि प्रसंगाने एकट्या अरण्यातून चालले एकट्या अरण्यातून आल्यानंतर काय चोरांनी त्यानं गाठलं हानमार करून खूप बेजार हाणलं मारून एका गटारात दिलं टाकून गेले चोर निघून खरं साजवळ काय राहायचं मग चोराला काय अक्कल असते का खूप बेदम मारलं झालं बेहूस केलं शरीर आणि एका गटारात दिलं टाकून ठीक आहे त्यांचा एक शिष्य राजा आहे
सहज अरण्यात त्या रस्त्याने चालतं कोणीतरी पडलं असं वाटलं. गेलं तर अरे बापरे आपले गुरु आहेत. मग त्यानं काढलं, त्यांच्या ते पाव पोचलं, मार लागलेलं, पाणी घेऊन फिरवलं तोंडावरून आणि पाणी पाजवलं, पेले पाणी आणि विचारलं म्हणलं ही कोणी केलं. म्हणजे ज्याने पाणी पाजलं त्यानंच. आता काही वृत्ती आणि हे अभ्यासाने होत असते, बळच नसते जमत. अभ्यास करावा लागतो. ज्याने पाणी पाजलं त्यानेच हाणमार केली. मग दुसरी वस्तू आहे कशाला म्हणा व्यापक. तुकारायाने कोणाचा विरोध केला का? का बरं? खऱ्या साधू संतांनी विरोध कोणाचा करतो? त्याला विरोधाला हायच कोण? आणि हे वस्तुशक्ती मिळवायची तुम्हाला आणि हे कळल्यावर साधूचा बोध म्हणायचा आहे. मग हे साधूचा बोध होण्याकरता क्रमक्रमाने साधू जसा अधिकार येईल तसं वाट दाखवतात बरं का. म्हणून ब्रह्म आत बाहेर आहे, तुझ्यानं वेगळं नाही आणि तुझ्याहून लांबही नाही. तो त्याच्यानं वेगळं आहे आणि तुझ्याहून ते लांब नाही. त्याला एकच सांगा, मला एकच सांगा, तुम्ही मनाला ओळखता, मन तुमच्याहून किती वेगळं आहे आणि ज्या ज्ञानाने ओळखलं जातं ते ज्ञान तुमच्याहून किती वेगळं आहे सांगा मला. सांग भैया तो. मन तुझ्याहून किती वेगळं आहे आणि मनाला ओळखणारं ज्ञान तुझ्याहून किती लांब आहे. आहे का नाही गंमत? आणि बरं मनाला कधी ओळखत नाही, कधी पण कळत नाही, मग व्यापक आहे का नाही? मग तू आणि ज्ञान वेगळं आहे का नाही? काय मान हलवलं नाही मला कळत. ज्ञान आणि तो वेगळाच का नाही? काय म्हणतो? काय म्हणा? मन काय? मन वेगळं आहे ना. बस झालं म्हटलं प्रश्न. पण ज्ञान तुझं वेगळं आहे ना. बस मग ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिले संपूर्ण माझ्या हाती. तेव्हा ज्ञान गुणगम्य ज्ञान देवाला आदले आणि निवृत्ती दिले माझ्या हाती. म्हणून ब्रह्म ही सगळं चौकडे व्यापक आहे. म्हणून परमात्मा व्यापक आहे झालं आणि ते परमात्मा तुझं स्वरूप आहे. म्हणून समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीचे रसाचा ओतला भाव भक्तामध्ये रावणे ज्ञान्या तोच चिताल कुंडली करू. तसं नाही, ही वस्तू वेगळी आहे, कळायचं वेगळं. याला काय करत नाही बघ, केस वाजरच नाही, लंगोटी लावायचे नाही, ओळखायचं आहे. परमार्थ ओळखायचा आहे. बाहेरचं गुरुजी म्हणायचे वेशांतर नको, देशांतर नको. संत मालिकेत वेशांतर